टोकाला असलेल्या त्या जुन्या वाड्यात आज प्रचंड शांतता होती. पण ही शांतता वादळापूर्वीची होती हे कुणालाही कळलं नव्हतं. राघव हा शहरातून आलेला शिकलेला जावई. लग्नानंतर काही महिने सासरी राहायचा निर्णय त्याने घेतला होता. पण त्याचा स्वभाव आणि वागणूक हळूहळू सगळ्यांनाच खटकू लागली होती. राघव सतत पैशांवरून वाद घालत असे. बायकोशी उद्धट बोलणं, सासऱ्याचा अपमान करणं आणि सासू कमलाबाईंना तर तो अजिबात मान देत नव्हता. तुमच्या घरात काहीच शिस्त नाही असे टोमणे मारत तो रोज भांडण काढायचा. कमलाबाई सगळं सहन करत होत्या, पण मनात जखमा साचत होत्या. त्या दिवशी वादाची ठिणगी पडली. राघवने दारू पिऊन घरी येत सासूबाईंवर आरोप केले, घरातील पैसे गायब होत असल्याचा. हे ऐकताच कमलाबाईंचा संयम सुटला. त्यांनी शांतपणे समजावण्याचा प्रयत्न केला, पण राघव आणखी चिडला. त्याने घरातल्या कपाटावर लाथ मारली, भांडी फेकली. सगळं घर हादरलं. अंगणात ठेवलेलं 1 फूट लांबीचं लोखंडी हत्यार शेतीसाठी वापरायचं त्याच्या नजरेस पडलं. राघव ते उचलून धमकी देऊ लागला. आज कुणी मला थांबवू शकत नाही असं म्हणत तो पुढे सरकू लागला. बायको घाबरून कोपऱ्यात उभी राहिली. सासरे थरथरत होते. कमलाबाईंनी त्या क्षणी एक निर्णय घेतला. भीतीवर मात करून त्या पुढे आल्या. त्यांनी राघवकडे रोखून पाहिलं आणि ठाम आवाजात म्हणाल्या, हे घर माझं आहे. इथे हिंसा चालणार नाही. राघव क्षणभर गोंधळला. त्या संधीचा फायदा घेत कमलाबाईंनी त्याच्या हातातून हत्यार बाजूला ढकललं. कोणतीही रक्तपात न करता त्यांनी त्याला मागे हटवलं. गावकरी धावून आले. राघवचा राग उतरला होता. त्याला आपल्या कृत्याची जाणीव झाली. पोलिसांना बोलावण्यात आलं. कमलाबाईंनी तक्रार न करता कठोर अटींवर राघवला घराबाहेर जाण्याचा मार्ग दाखवला. उपचार घ्यायचे, दारू सोडायची आणि कुटुंबाला त्रास दिल्यास कायदेशीर कारवाई स्वीकारायची. त्या दिवशी कमलाबाईंनी हत्यार उचलून मारहाण केली नाही. त्यांनी धैर्य उचललं. त्यांच्या ठामपणामुळे कुटुंब वाचलं. गावात आजही लोक म्हणतात, खरी ताकद हातातल्या हत्यारात नसते, तर योग्य वेळी घेतलेल्या निर्णयात असते.